टॉकीज आता पुरे. झी टॉकीजने तुम्हाला एक वचन दिलं होतं, उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती करण्याचं आणि त्याचबरोबर तो चित्रपट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं. आणि झी टॉकीजचा पहिला यशस्वी चित्रपट 3.5 हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि महाराष्ट्रातल्या सर्व थिएटर्समध्ये आपण प्रचंड गर्दी केली. त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा तमाम रसिकांचे झी मराठीकडून मनापासून आभार. आपण आशीर्वाद दिला आणि त्यामुळेच हे शक्य झालं. या चित्रपटाच्या व्यावसायिक यशामध्ये अजय अतुल यांचा मोलाचा वाटा होता. कारण या चित्रपटासाठी जे प्रमोशनल गीत तयार झालं ते अजय अतुल यांनी केलं होतं. साडेमाड नाही बांदेकर, हे तुमचं काम नाही. हे गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी आपण अशा गायकाला आमंत्रण देणार आहोत. आजचे आघाडीचे गायक कुणाल गांजावाला. जीवन असते पळमना कुठे सरळ रस्ते, गुंतागुंत ही कुठलीच नसते, चौकटीतले नाते असते, न सांगता न बोलता मनात अलगद कशी शिरते, गालातल्या गालामध्ये खट्याळती खुदकन हसते, ठोका चुके हृदयाचा प्रीतीचे हे वादळ घोंगावते, साडे माळे दिन साडे माळे दिन ओ साडे माळे दिन ओ साडे माळे दिन, सिंग अलॉन्ग, साडे माळे दिन साडे माळे दिन साडे माळे दिन ओ साडे माळे दिन. मन वेडे बेलगाम है, वाऱ्यावर स्वैर नाचते, गुणगुणते गाणे ऐकना, हरते का भान ना कळे, दिसते सगळेच वेगळे, कसली ही जादू बोलना, तो जीव खापरा शोधे तो चेहरा, कोठे लपलीस तू सांगना, साडे माळे दिन साडे माळे दिन ओ साडे माळे दिन साडे माळे दिन. सीधे साधे हे जीवन असते, वळण ना कुठे सरळ रस्ते, गुंतागुंत ही कुठलीच नसते, चौकटीतले नाते असते, न सांगता न बोलता अलगद जस कशी फिरते, गालातल्या गालामध्ये खट्याळती खुदकन हसते, ठोका चुके हृदयाचा प्रीतीचे हे वादळ घोंगावते, साडे माळे दिन साडे माळे दिन साडे माळे दिन साडे माळे दिन साडे माळे दिन
थँक्यू. कुणालजी, मला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. गो अहेड. म्हणजे काय? म्हणजे काय? हा, म्हणजे विचारा. बर, मला सांगा, अजय अतुल यांची खासियत काय असं तुम्हाला वाटतं? आय थिंक दे आर कम्प्लीट कंपोजर्स. कम्प्लीट कंपोजर्स जे म्हणतात. अँड दे आर व्हेरी यंग ॲज यू कॅन सी. फोक गाणी सांगा तुम्ही मराठीची पद्धती जी आहे, फिल्म सॉंग्स मराठीचे, ते त्यांना, ती स्टाईल त्यांना येते. फोक सॉंग्स एवढे ब्युटिफुली कंपोज करतात, स्वतः एवढी ब्युटिफुली गातो हा. मॉडर्न गाणी, हिप हॉप, R&B, वेस्टर्न, द बॉयज नो इट ऑल. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अँड मला फार गर्वाने हे सांगायचं की आपले हे दोन मराठी मुलगे आर अ गिफ्ट टू इंडिया अँड अ गिफ्ट टू सिंगर्स लाईक अस. इट्स अ प्लेजर अजय अतुल. गॉड ब्लेस यू अँड थँक यू. एक 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 की या दोघांकडे कुठल्या प्रकारचं गाणं गायला आवडेल तुम्हाला? मी आता एवढं मराठी येत नाही ना. आय सिंग डिफरंट स्टाइल्स ऑफ म्युझिक. दे राइट डिफरंट स्टाइल्स ऑफ म्युझिक. द फ्रीडम इज देयर्स. जिस गाने में, जिस रंग में ढलने कहेंगे हम ढल जाएंगे उसका. आप कितनी उड़ान ले सकते हो ये हमें आपके गाने गाने के बाद पता चले. थैंक यू. गॉड ब्लेस. धन्यवाद. धन्यवाद कुणालजी. अजय अतुल बेसिकली काम मनापासून करतात, खूप छान काम करतात आणि मला असं वाटतं की ते वेगळं देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. आजपर्यंत त्यांनी विश्वविनायकपासून आत्ता चेकमेट आणि उलाढालपर्यंत जेवढं म्युझिक केलं त्यांनी वेगळं देण्याचा नेहमी प्रयत्न केला. मला असं वाटतं की प्रत्येक म्युझिक डिरेक्टर हा एक चांगलाच म्युझिक डिरेक्टर असतो, म्हणून तो म्युझिक डिरेक्टर होतो. पण अजय अतुलमध्ये अजून एक वेगळंपण असं आहे की ते त्या स्टोरीप्रमाणे त्याप्रमाणे ते लोक स्वतःला तिथे म्युझिक देण्याचा प्रयत्न करतात आणि फिल्मला किंवा नाटकाला किंवा सिरियलला त्याचा नेहमी फायदा होतो. हे त्यांचं वेगळेपण मला नेहमी जाणवतं.